नमस्कार, मी प्रतीक्षा लंबोदर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळच्या चहासोबत कुरकुरीत आणि मसालेदार काहीतरी खावंसं वाटते का? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय सोप्या पद्धतीने बनणारे मस्त असे मसाला शेंगदाण्याची रेसिपी. तर हे मसाला शेंगदाणे एकदाच बनवले की अगदी महिनाभर कुरकुरीत राहतात. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1.5 कप इतके शेंगदाणे घेतलेत. वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो इतके हे शेंगदाणे आहेत. शेंगदाणे आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायचे आहेत. एखादा खवट वगैरे शेंगदाणे यामध्ये असू शकतो. तर एखादं खोलगट भांडं घ्यायचं, त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन. तर इथे मी अर्धा कप इतकं स्वच्छ चाळून बेसन घेतलेलं आहे. तर यामधलं मी अगदी 2 ते 3 चमचे बेसन बाजूला ठेवते, कारण आपल्याला लागलं तरच आपण बेसन यामध्ये घालणार आहोत. तर त्याचबरोबर हे जे शेंगदाणे आहेत ना, ते छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, अगदी चिमूटभर हिंग, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड घालायचे. तर आता हे जे सगळे सुखे मसाले आहेत आणि बेसन आहे ते या शेंगदाण्यामध्ये छान असे चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असे कुरकुरीत मसाला शेंगदाणे बनवू शकाल. तर आता काय करायचं आहे, यावरती अगदी थोडंसं असं पाणी मारत हे जे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच शेंगदाण्याला कोटिंग करून घ्यायचं आहे. तर एकदम जास्त पाणी नाही घालायचं आणि आपल्याला हे जे पीठ आहे ते जास्त पातळ नाही करायचं. फक्त बेसन जे आहे ते शेंगदाण्याला चिटकेल इतकंच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, थोडंसं मला कोटिंगसाठी बेसन कमी वाटते, म्हणून जे राहिलेलं 2 ते 3 चमचे बेसन होतं ते सुद्धा मी यामध्ये घालते आणि 1 चमचाभर परत एकदा पाणी घालून हे मिक्स करून घेते. तर हे बघा, अगदी व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. प्रत्येक शेंगदाणा आहे त्याला बेसन लागलेलं आहे. तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण हे जे शेंगदाणे आहेत ते तळून घेणार आहोत, पण त्याआधी आपण शेंगदाणे तळल्यानंतर त्यावरती घालण्यासाठी एक चटपटीत मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ, पाव चमचा काळं मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा इथे मी चाट मसाला घेते. चाट मसाला जर नसेल तुमच्याकडे तर आमचूर पावडर घातली तरीसुद्धा चालेल. तर आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचा. तर इथे आपला हा चटपटीत मसाला तयार झालेला आहे. तर इकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे जे आहेत ते तेलामध्ये सोडायचे. तर अगदी अशा पद्धतीने हाताने सुटसुटीत शेंगदाणे तेलामध्ये सोडायचे. एका दुसरा चिकटलेला असेल तर काही हरकत नाही, कारण जेव्हा शेंगदाणे तळतात आणि थंड झालं की आपल्याला ते सहज वेगळे करता येतात. तर अगदी बसतील तितके आपल्याला यामध्ये शेंगदाणे सोडायचे आहेत आणि गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तर अगदी जास्त वेळ नाही लागत, फक्त 2 ते 3 मिनिटच लागतात शेंगदाणे तळण्यासाठी. तर संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी मस्त चटपटीत कुरकुरीत खावंसं वाटलं किंवा अचानक घरी कोण पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्नॅक्स म्हणून हे शेंगदाणे अगदी उत्तम पर्याय आहे. तर अगदी घरामध्ये जे उपलब्ध साहित्य आहे ना, त्यामध्येच अगदी झटपट हे मसाला शेंगदाणे तयार होतात. तर इथे बघा, हे जे शेंगदाणे आहेत ते छान कुरकुरीत असे तळले गेलेत. यामधले जे बबल्स होते ते पूर्णपणे कमी झालेले आहेत. बघा, दिसायलाच अगदी कुरकुरीत दिसत आहेत की नाही. तर आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपण झाऱ्याने बाजूला काढून घ्यायचे, पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि आता असेच आपण बाकीचे जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा तळून घेणार आहोत. तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा स्नॅक्सच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. बघता बघता इथे आपली दुसरी बॅच देखील तळून झाले. तर आता असेच आपण बाकीचे शेंगदाणे सुद्धा तळून घेऊ. तर इथे आपले हे मस्त कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत. बघा, अगदी दिसायलाच किती मस्त कुरकुरीत दिसत आहेत की नाही. तर शेंगदाणे तर तळून घेतलेत, पण आता यावरती आपण जो तयार करून घेतलेला मसाला होता तो देखील घालायचा आहे, जेणेकरून आपले जे मसाला शेंगदाणे आहेत ते अजूनच मस्त चटपटीत लागतील. तर
हा जो मसाला आहे मी संपूर्ण मसाला यावरती घालते, तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो मसाला आहे तो शेंगदाण्याला लावून घ्यायचा आहे, अगदी एकसारखा लावून घ्यायचा, म्हणजे आपले छान असे मसाला शेंगदाणे तयार होतात. तर अगदी झटपट आणि अतिशय कमी वेळेमध्ये हे मसाला शेंगदाणे तयार होतात. दिसायला जेवढे भारी दिसत आहेत ना, तेवढेच खायला देखील खरंच अप्रतिम लागतात. तर बघा अगदी झालेत की नाही कुरकुरीत. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे कुरकुरीत खमंग मसाला शेंगदाणे एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.